या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. सोलापूर शहरासाठी दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी 892 कोटींची योजना पूर्ण करणे आणि IT पार्क सुरू करणे या बाबींना भाजपच्या महापालिका निवडणूक जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात आले आहे. भाजपाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन सोमवारी जामगोंडी मंगल कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. जाहीरनाम्यात ई-बस सेवा, स्वच्छता, क्रीडांगणे, रुग्णालये, महिला सुरक्षितता, कर सुलभता, विमानसेवा, विस्तार, वस्त्रोद्योग व पायाभूत सुविधा विकास अशा विविध मुद्द्यांचा समावेश आहे. विकसित सोलापूरसाठी सर्व आश्वासने पूर्ण करण्यास भाजपा कटिबद्ध असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. अनेक वक्त्यांनी या संदर्भात आपल्याला माहिती दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये NDAच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला मला सर्वांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक ही तरुणाच्या काळानंतर प्रदीर्घ काळानंतर होणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीचं त्यामुळे असणारं महत्त्व हे अत्यंत फार. त्यामुळे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला सर्वांना या ठिकाणी 102 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या सोलापूर महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्याचा अर्थ अमितभाई नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला 100%च्या दिशेने घेऊन जायचं आहे. मी प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपलं सर्व सोलापूरकरांचं भारतीय जनता पार्टीचं मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की आपण 102 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उभे केले. खरं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजणांनी एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की ही निवडणूक एखाद्या प्रभागामध्ये असणारा नगरसेवक निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाही आहे. या निवडणुकीचं महत्त्व हे वेगळं आहे. या निवडणुकीमध्ये निवडून देणारा प्रत्येक नगरसेवक हा येणाऱ्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्याचा विचार करतात 2047ला तुम्हाला आम्हाला सर्वांना जो विकसित भारत तयार करायचा आहे, जो विकसित भारताच्या दिशेने जे पावलं उचलायचे, विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पावलं उचलायचे, त्यासाठी या नगरसेवकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. हेच नगरसेवक विकसित सोलापूर घडवण्यासाठी त्यांचं असणारं योगदान हे सर्वात मोठं असणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय आज मला असं वाटतं की चव्हाण साहेब अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच आपल्या सोलापूर शहराला येत. आज सोलापूर शहरामध्ये निवडणुका होत असताना आपण या सोलापूर शहरामध्ये आलात. कालच रोहिणीताई सांगत होत्या की आपण या सोलापूर शहर महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहर एकच असं गाव आहे की तिथे पूर्ण 102 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. हीच भेट सोलापूरकरांनी तुम्हाला आजच्या या पहिल्यांच्या आगमनाच्या निमित्तानं तुम्हाला देतो. आणि एवढंच नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा 16 तारखेला जेव्हा निकाल होतील त्यावेळी सगळ्यात जास्तीत जास्त संख्या ह्या महाराष्ट्रातून सोलापूर शहराचा असेल उमेदवार. आणि सोलापूर शहराच्या गेल्या वेळेला ज्या निवडणुकीमध्ये आम्ही सत्ता हासिल केलं होतं आणि या वेळेला आम्ही त्याही पेक्षा चांगल्या रीतीनं किंवा या सोलापूर शहरातल्या आपण सांगितलं रेकॉर्ड ब्रेक आपण यापेक्षा आपण या उमेदवारी निवडून घेतो. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे माननीय
पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणे व कार्यकर्त्यांच्या संवाद मिळवण्यासाठी आदरणीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर सोलापूरचे कार्यतत्पर पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे भाऊ, आमदार विजयकुमार देशमुख मालक, आमदार सचिनदा कल्याण शेट्टी, शहराचे अध्यक्ष रोहिणी तळवळकर, सर्व सन्माननीय व्यासपीठ, भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार, आज वेळेअभावी मी आपल्या सगळ्यांना इतकं सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीला मत का द्यायचं आहे हे आपल्याला येणाऱ्या काळात 8 दिवसात लोकांना पटवून द्यायचं आहे. जी समांतर पाईपलाईन पूर्ण झाली, सोलापूरचा विमानसेवेचा प्रश्न निकाली लागला, सोलापूरच्या रोजगार लोकांना घर उपलब्ध करून देण्याचा प्रश्न असेल, ही सगळी कामं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध विकास जी शहरात झालेली आहेत, ही सगळी कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेली आहेत. याची कृतज्ञता